पैसे वाचवायचे म्हटले की आपल्या डोक्यात पहिला विचार कुठला येतो? अर्थात फिक्स्ड डिपॉझिट, एफडी. एकदम सुरक्षित, सोपं आणि हमखास परतावा देणारं. पण तुम्हाला माहिती आहे का की ह्याच सुरक्षिततेच्या मागे एक असा सापळा लपलाय जो आपल्या पैशांची ताकद हळूहळू कमी करतोय? चला, आजच्या या विश्लेषणात आपण ह्याच सापळ्याबद्दल म्हणजेच महागाईबद्दल जरा सविस्तर बोलूया. गुंतवणुकीबद्दल बोलायला लागलं की आपल्या घरात एकच सल्ला मिळतो, एफडी करून टाक. हा फक्त सल्ला नाहीये, तर हा आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला विश्वास. आपल्या मनात हे अगदी पक्क बसलंय की बाबा पैसा सुरक्षित ठेवायचा असेल ना, तर एफडीपेक्षा भारी काहीच नाही. हे वाक्य ऐकल्यावर असं वाटतं ना की अरे हे तर आपल्याच घरातलं बोलणं आहे. पगाराचा चेक आला, कुठून बोनस मिळाला, काही नाही, सरळ एफडीमध्ये टाका आणि डोक्याला ताप नाही. का? कारण तिथे पैसा 100% सेफ आहे. पण खरी गंमत तर पुढे आहे. आणि इथेच आपण थोडं थांबून विचार करायला हवा. बघा, बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित असणं आणि त्या पैशांची किंमत वाढणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं, बँकेच्या लॉकरमध्ये दागिने सुरक्षित असतात, पण त्यांची किंमत वाढेलच याची काय गॅरंटी? तसंच काहीसं आपल्या पैशांचं आहे. चला, आता ओळख करून घेऊया त्या अदृश्य शत्रूची, जो आपल्या कष्टाच्या कमाईला आतून पोखरत असतो. आणि या शत्रूचं नाव आहे महागाई, किंवा ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. तो दिसत नाही, पण त्याचा परिणाम मात्र आपल्या बजेटवर अगदी स्पष्ट दिसतो. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर महागाई म्हणजे काय? तर वस्तूंचं महाग होणं. म्हणजे आज 100 रुपयांत जेवढं सामान येतं तेवढंच सामान घेण्यासाठी पुढच्या वर्षी जास्त पैसे मोजावे लागतात. याचाच अर्थ आपल्या पैशांची जी खरेदी करण्याची ताकद आहे ती कमी होते. चला एक उदाहरण बघूया. समजा यावर्षी महागाईचा दर आहे 6%. आता ह्याचा सरळ अर्थ काय होतो? तर जी वस्तू आज 100 रुपयांना मिळतीये तीच वस्तू पुढच्या वर्षी 106 रुपयांना मिळणार. म्हणजे सरळ 6 रुपये जास्त. याला महागाईचा राक्षस म्हणायला खरंच काही हरकत नाही, कारण हा राक्षस आपल्या बँक खात्यातले आकडे नाही खात, तो त्या आकड्यांची किंमत खाऊन टाकतो आणि आपल्याला त्याचा पत्तासुद्धा लागत नाही. आता खरा खेळ सुरू होतोय. आता आपण काय करूया? या महागाईच्या राक्षसाला आपल्या एफडीच्या परताव्यासमोर उभं करूया. मग आपल्याला कळेल की आपले पैसे खरंच वाढत आहेत की फक्त जागेवरच उभे आहेत. आता ही स्लाइड बघा. इथे सगळं चित्र अगदी स्पष्ट होतंय. एका बाजूला बघा, महागाई 6% वेगाने पळतीये आणि दुसऱ्या बाजूला आपली एफडी आपल्याला फक्त 5% व्याज देतीये. याचा अर्थ काय? की वस्तू महाग होण्याचा जो वेग आहे तो आपल्या पैसे वाढण्याच्या वेगापेक्षा जास्त आहे. हे गणित खूपच सोपं आहे. जरा विचार करा, एफडीने तुमच्या 100 रुपयांचे 105 रुपये केले, बरोबर? पण त्याचवेळी महागाईने बाजारातल्या वस्तूंची किंमत 106 रुपये करून टाकली. मग काय झालं? तर कळीचा मुद्दा हा आहे की आपला खरा नफा आहे -1%. म्हणजे कागदावर बँकेत पैसे वाढलेले दिसले तरी प्रत्यक्षात त्या पैशांची वस्तू विकत घेण्याची ताकद 1%ने कमी झाली आहे. ही तर एक प्रकारची खरीखोरी घट आहे, नाही का? आणि हे वाक्य या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतो. तिजोरीत पैसे अगदी सुरक्षित आहेत, पण बाजारात गेल्यावर त्याच पैशांमधून कमी वस्तू येत आहे. हीच आहे एफडी मधली खरी गोम. मग आता प्रश्न येतो की एफडी करायचीच नाही का? तर तसं अजिबात नाहीये. एफडी वाईट नाही, पण आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायला हवा. म्हणजे आपल्याला फक्त सुरक्षिततेचा नाही तर पैशांच्या वाढीचाही विचार करायला हवा. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एफडीचा मुख्य उद्देश काय आहे? पैसे वाचवणे, वाढवणे नाही. खरी आर्थिक सुरक्षा तेव्हाच मिळते जेव्हा आपली गुंतवणूक महागाईच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावते. आणि म्हणूनच फक्त सुरक्षिततेवर अवलंबून न राहता वाढीचे दुसरे पर्याय शोधणं खूप महत्त्वाचं आहे. या स्लाइडवरून फरक अगदी स्पष्ट होतोय. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे कसं? क्रिकेटमधल्या डिफेन्सिव्ह खेळाडूसारखं. त्याचं काम आहे आपलं भांडवल म्हणजे मूळ रक्कम वाचवणं, विकेट टिकवून ठेवणं. तर दुसरीकडे इक्विटी किंवा म्युच्युअल फंडांसारखे पर्याय हे आहेत अटॅकिंग खेळाडू, जे संपत्ती वाढवण्याचं म्हणजे रन काढण्याचं काम करतात. तर या सगळ्याचा अर्थ काय? एकच, आपल्याला आपल्या पैशांच्या टीममध्ये डिफेन्स आणि अटॅक ह्या दोन्हीचं संतुलन साधायला हवं. म्हणजे काही पैसे सुरक्षितेसाठी एफडीमध्ये तर काही पैसे महागाईवर मात करण्यासाठी वाढीच्या पर्यायांमध्ये गुंतवणं हीच एक स्मार्ट स्ट्रॅटेजी ठरू शकते. आणि जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, आपले पैसे बँकेत फक्त सुरक्षित आहेत की ते त्या महागाईच्या राक्षसाला हरवून खऱ्या अर्थाने वाढत पण आहेत? जरा विचार नक्की करा.